जालना से एक ऐसी खबर सामने आई है जिसने एक बार फिर सामाजिक सौहार्द पर सवाल खड़े कर दिए हैं। जहां डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जयंती के मौके पर लगा सम्मान का बैनर कुछ अज्ञात लोगों ने फाड़ दिया। कुंभेफल गांव में 14 अप्रैल को जयंती के दिन एक मामूली विवाद हुआ था, जिसे उसी वक्त शांत भी कर दिया गया था, लेकिन लगता है उसी विवाद की चिंगारी अब भड़क उठी है। आरोप है कि रंजिश के चलते द्वेषपूर्ण मानसिकता के इस घटना को अंजाम दिया गया। घटना के बाद गुस्साए ग्रामीण सीधे थाने पहुंचे और सख्त कार्रवाई की मांग की। तो वहीं पर वंचित बहुजन आघाड़ी ने बड़ा आरोप लगाते हुए कहा है कि समाज में जाति और धर्म के नाम पर नफरत बढ़ रही है। फिलहाल पुलिस मौके पर पहुंचकर जांच में जुट गई है, लेकिन सवाल यह है कि आखिर कब तक ऐसे विवाद समाज को बांटते रहेंगे। काय विषय झाला? कुंभेफळ या ठिकाणी जयंतीच्या दिवशी सुद्धा काही वातावरण त्या ठिकाणी जयंती रॅली काढत असताना निर्माण झाली होती, परंतु समुपचारानं त्या दिवशी घेण्यात आलं। परंतु त्याचा बदला म्हणून किंवा त्याचा राग म्हणून आज सकाळी काल रात्री ज्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या पुढे आंबेडकर शुभेच्छाचं जाहिरात त्या ठिकाणी बॅनर लावलेलं होतं, त्या बॅनरला फाडण्यात आलेलं आहे किंवा त्याला जाणून बुजून त्या ठिकाणी रागाच्या भरामध्ये आणि द्वेषाच्या उद्देशाने त्या ठिकाणी त्याला फाडलेलं आहे। आणि सर्व गावकरी या ठिकाणी पोलीस स्टेशनला आलो होतो। त्यांच्या निमित्तानं मी स्वतः PIला भेटलो आत्ता आणि त्यांना विनंती केलेली आहे। आता गावामध्ये त्यांचा एक प्रतिनिधी त्या ठिकाणी गेलेला आहे आणि स्पॉट इन्स्पेक्शन केल्यानंतर फिर्याद घेऊन गुन्हा दाखल त्या ठिकाणी होणार आहे। परंतु आमचं या ठिकाणी विशेषपूर्ण आवर्जून म्हणणं आहे की द्वेष फैलवणारे जे लोक आहेत हे आता जास्त पद्धतीने सक्रिय झालेले आहेत। ही सरकार विकासापासून लोकांना दूर ठेवून फक्त जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम त्या ठिकाणी करते आहे। म्हणून या गोष्टीला त्या ठिकाणी आळा बसावा ही विनंती आम्ही या ठिकाणी PIला केलेली आहे आणि ताबडतोब त्या ठिकाणी गुन्हा दाखल करावा ही आमची मागणी आहे।